गोताणे येथे भातीजी महाराज उत्सव निमित्त भव्य पालखी मिरवणूक। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील गोताणे या ठिकाणी दरवर्षी सालाबादाप्रमाणे भातीजी महाराज उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असतो। त्यानिमित्ताने संपूर्ण गावातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात येत असते। या पालखी मिरवणुकीतून या ठिकाणी नशामुक्तीचा संदेश या भातीजी महाराज उत्सवानिमित्त देण्यात येत असतो। तर सध्या तरुण वर्ग हा नशेकडे भरकटत चालला असून नशामुक्तीसाठी सदर या पालखी मिरवणुकीतून नशामुक्तीचा संदेश देत अतिशय उत्साहात पालखी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली। तर यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त ग्रामस्थ या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते। तर सदर पालखी मिरवणुकीनिमित्त या ठिकाणी एकूण 42 दिवस या ठिकाणी भाविक भक्त हे उपवास करीत असतात। त्या उपवासाची सांगता आज या ठिकाणी या पालखी मिरवणुकीतून या ठिकाणी करण्यात आली। तर अतिशय ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत सर्व भाविक भक्त या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते। तर या प्रसंगी या ठिकाणी गोविंद दासजी महाराज, अजय सिंगजी महाराज, अण्णा महाराज, भटू मासोडे, विठ्ठल शिंदे, बापू महाराज, नितीन पाटील, संदीप पाटील, योगेश पाटील, रमेश महाराज, विजय महाराज, बबलू महाराज, संदीप महाराज, गणेश महाराज, तुकाराम महाराज, मुन्ना दादा, नितीन पाटील, चेतन पाटील आदी सर्वच पदाधिकारी भाविक भक्त या भव्य पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते। तर या कार्यक्रमासाठी क्रांतीवीर भातीजी महाराज मित्रमंडळ गोताणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर अतिशय भक्तिमय वातावरणात सदर पालखी मिरवणूक काढण्यात आली। सद्गुरुदेव शास्त्रवीर भातीजी महाराज, सद्गुरु अजय सिंगजी महाराज, सद्गुरु गोविंदाजी महाराज। आमच्या या गोताणे पावन नगरीमध्ये 4 वर्षापासून अखंड 42ची ज्योत लावून कुणीतरी एक भक्त 42 दिवस संकल्प करून उपवास करतात आणि याच्या माध्यमातून आम्ही या गावामध्ये व्यसन मुक्ती किंवा अनुरुद्ध रूढी जुन्या परंपरांचा नवीन परंपरा सुरू करून भगवंताच्या नामस्मरणाचा चिंतनाचा जयघोष करत या गोताणे नगरीमध्ये या परमपूज्य गुरुवर्य गोविंदाजी बापू, अजय सिंगजी महाराज महाराज यांच्या खूप आशीर्वाद 4 वर्षापासून झालेल्या कार्यक्रमामध्ये गावातून असा प्रतिसाद असतो आणि या बाबांच्या आशीर्वादाने गावामध्ये खूप काही धार्मिकाचं परिवर्तन झालेले, कित्येक लोक व्यसनापासून दूर झाले, कित्येक लोक मस्तापासून दूर झाले। बाबांच्या कृपा आशीर्वादाने आज हे गोताणा गाव असं व्यवस्थित नांदले की आता गावामध्ये दारूचं व्यसन बंद पडलंय किंवा पानसुपारीचं व्यसन कमी झालंय। या व्यसनाच्या अभावी जी काही तरुण पिढी वाया जात होती त्या तरुण पिढीला बाबांनी असं योग्य ते मार्गदर्शन करून या वैज्ञानिक जीवनामध्ये आपण कशा प्रकारे जगावा आणि कशा प्रकारे परमार्थ करावा, गोविंदाजी बापू यांच्या परमार्थानुसार आता व्यवस्थित सगळं काही फुललंय। जय जय गुरु महाराज।